नमस्कार. हे आहे वडाचं रोपटं. 8 महिन्यांपूर्वी या बरणीमध्ये ही काडी रोवून मी हे वडाचं रोप तयार केलेलं आहे. आज हे वडाचं रोप मी माझ्या शेतामध्ये लावणार आहे. एक वडाचं मोठं झाड हे सुमारे 1 करोड लिटर पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी मदत करत असतं आणि त्यामुळं मी आज हे झाड माझ्या शेतामध्ये लावणार आहे. त्यामुळं जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी मदत होईल. वडाचं झाड हे त्याच्या मुळ्या खोल खडकांमध्ये रुतल्या जातात आणि खडक दुभांगला जातो. त्यामुळे पाणी जमिनीतला पाणीसाठा वाढण्यासाठी याची मदत होत असते. त्यामुळं आज हे वडाचं रोपटं मी माझ्या शेतामध्ये लावणार आहे. प्रथमतः झाड लावण्यासाठी योग्य जागेची निवड केली. त्यानंतर खोलवर खड्डा खोदला. त्या खड्ड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काळी माती आणि कुजलेलं खत यांचं मिश्रण करून भरून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये रोप लावलं आणि रोप लावल्यानंतर पुन्हा वरून काळी माती भरपूर प्रमाणामध्ये टाकली. त्यानंतर व्यवस्थित आळं करून त्याला पाणी घातलं. अशा प्रकारे आजचं वृक्षारोपण संपन्न झाले.